आपल्याबरोबर RPI दापोलीचे अध्यक्ष प्रीतम रुपे साहेब आहेत. सर, आज दापोलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. तर आपली प्रतिक्रिया काय असेल? तर आज अतिशय आनंदाचा आणि महाराष्ट्राचा गौरवाचा दिवस आहे. 12 जानेवारी 1598 रोजी मा जिजाऊंचा जन्म हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ झालेला आहे आणि लखुजी जाधवांच्या या सुकन्येचा विवाह शहाजी राजांच्या बरोबर झाल्याच्या नंतर बाल शिवाजीचा जन्म झाला आणि बाल शिवाजींच्या जन्माच्या नंतर खऱ्या अर्थानं माँसाहेबांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं स्वतःचं राज्य निर्माण व्हावं याकरता बाल शिवाजीला लहानपणापासूनच माँ जिजाऊनं घडवलेलं आहे. स्वराज्याच्या स्थापनेचे बालकडू खऱ्या अर्थानं माँसाहेबांनी शिवरायांना पाजलं होतं आणि म्हणूनच बालपणापासून शिवरायांना आपण स्वतःचं संरक्षण कसं करावं, तलवार कशी चालवावी, दानपट्टे कसे चालवावेत याचं शिक्षण खऱ्या अर्थानं माँसाहेबांनी शिवरायांना दिलं होतं. आणि म्हणूनच आपण सारेजण पाहतोय की या महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य छत्रपती शिवरायांनी निर्माण केलं आणि ते केवळ आणि केवळ माँसाहेबांमुळे हे घडलेलं आहे. माँसाहेबांच्या उत्तुंग विचार या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी ते अंगीकारले पाहिजेत. कारण रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी जे शिवरायांकरता त्यांनी अथक असे परिश्रम घेतलेले आहेत आणि म्हणूनच शिवराय स्वराज्याची निर्मिती करू शकले आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वांना समतेचा आणि खऱ्या अर्थानं जो अधिकार प्राप्त झाला तो स्वराज्याच्या निर्मितीनंतरच प्राप्त झालेला आहे आणि म्हणून हे सर्व श्रेय माँ जिजाऊंना जातं. आणि आज माँ जिजाऊंचा हा जयंती महोत्सव आहे. मी माँसाहेबांच्या ह्या जयंतीनिमित्ताच्या निमित्तानं मी त्यांना कोटी कोटी वंदन करतो आणि आजच्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व बंधू आणि भगिनींना लाख लाख शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र.